तसेच आई वडिलांच्या सेवेने भगवान विठ्ठलालाही प्रसन्न केले. पुंडलिकाची कथा. पुंडलिक आपल्या पत्नीवर खूप प्रेम करत असे, पण त्याने त्याच्या आई वडिलांकडे दुर्लक्ष केले नाही. एके दिवशी जेव्हा तो त्याच्या आई वडिलांची सेवा करत होता तेव्हा भगवान विठ्ठल त्यांच्या पत्नी रुक्मिणीसह प्रकट झाले. आणि पुंडलिक त्याच्या आई वडिलांच्या सेवेत इतका मग्न होता की त्याला देव दिसलाच नाही. भगवानाने पुंडलिकाला हात मारले. पुंडलिक, आम्ही तुझा आतिथ्य स्वीकार करण्यासाठी आलो. पुंडलिकेने त्यांच्याजवळ एक वीट फेकली आणि त्यांना त्या विटेवर उभं राहण्यास सांगितले, जेणेकरून ते आपल्या आई वडिलांची सेवा पूर्ण करू शकतात. आई वडिलांच्या भक्तीने भगवान विठ्ठल प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या विटेवर उभं राहण्याचा निर्णय घेतला. पंढरपुरात आजही भगवान विठ्ठल त्याच विटेवर उभे राहतात आणि भक्तांना दर्शन देतात. पुंडलिकाची ही कथा आपल्याला हे सांगते, हे शिकवते की आई वडिलांची भक्ती करण्यातच, आई वडिलांची सेवा करण्यातच मोठी गोष्ट आहे. धन्यवाद.